हनुमान जन्मोत्सवानिमित्त पलूस तालुक्यातील पुंदी येथील जागृत हनुमान मंदिरातील जन्म सोहळ्याला उपस्थित राहून विशालदादा पाटील यांनी आशीर्वाद घेतले। यावेळी माजी मंत्री विश्वजित कदम, अरुण अण्णा लाड, महेंद्र अप्पा लाड उपस्थित होते। स्वर्गीय वसंतदादांपासून औदुंबर येथे दत्त दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्याची परंपरा राहिली आहे। या परंपरेनुसार दत्त मंदिरात नारळ वाढून प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी दादासाहेब सूर्यवंशी, घनश्याम सूर्यवंशी, राजू काका पाटील, शामराव अप्पा पाटील, शामराव नवले, संभाजी गडदे, स्वाती मोटकट्टे, विजय चौगुले, प्रताप पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। सांगली लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार शुभारंभ जत तालुक्यातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन समाजाला अज्ञात ठेवणाऱ्या विषमतावादी समाजरचनेला आव्हान देणारे थोर समाजसुधारक, सामाजिक क्रांतीचे उद्गाते जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व आशीर्वाद घेतले गेले। सांगली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुचंडी जिल्हा परिषद गटाची रावळगुंडवाडी तालुका जत येथे प्रचारार्थ गावातून पदयात्रा व कोपरा सभा पार पडली। उत्स्फूर्त प्रतिसादासह जल्लोषपूर्ण वातावरणात ही सभा संपन्न झाली। यावेळी अप्पाराय बिराजदार, सांगली बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे, श्रीधर हिरगोंड, लिंगप्पा हिरगोंड आदी मान्यवर उपस्थित होते।